हाय हॅलो नमस्कार, कसे आहात मंडळी? मस्त ना? नवीन दिवसाची नवीन अशी सुरुवात. तर तुमच्या सर्वांचा दिवस आनंदाचा जाओ. आज आपण बघतो इथं कोळंबी मसाला. तर आता रेसिपी बघूया आपण. तर इथं बघा मोठी मोठी कोळंबी आणलेली आहे कारभाऱ्यांनी. तर सगळ्यात इतर ती स्वच्छ करून घ्यायची, कारण मोठी असली की साफ लवकर होते, लहान असेल तर साफ करायला वेळ लागतो. त्याच्यामधली जी घाण असते एक ती काढून घ्यायची असते आणि नंतर मग स्वच्छ धुवायची. आता तिला आलं लसणाची पेस्ट लावलेली आहे, थोडीशी हळद लावायची, थोडंसं मीठ लावायचं आणि रेस्ट करायला ठेवायचं. म्हणजेच आपल्याला हिला मॅरिनेट करायचं आहे. एका बाजूला आपल्याला वाटण करून घ्यायचं आहे. मच्छीला माझं नेहमी कच्चंच वाटण असतं, म्हणजे जसं की चिकन मटनला मी भाजून वापरते आणि मच्छीला नेहमी कच्चं वापरते. तुम्ही पण एकदा या पद्धतीने नक्कीच वापरा, कारण तुम्हाला तर माहितीच आहे माझ्या रेसिपी सिंपल आणि साध्या असतात आणि घरगुती साहित्यामध्ये तयार होतात. आता बघा आपण वाटण करूया. इथं बघा खोबरं घेतलेलं आहे, थोडंसं कांदा आहे, टोमॅटो आहे, लसूण आहे, कोथिंबीर आहे, थोडंसं आलं आहे, थोडंसं जिरं असेल तर घाला. आणि हे सगळं कच्चंच आहे, याच्यामध्ये कुठलीच गोष्ट भाजलेली नाही आहे. तर आता बघा हे वाटण करून घ्यायचं आणि व्यवस्थित असं हे वाटण झालं की आपण याची फोडणी करणार आहोत. तर बघा इथं मसाला वाटून घेते मी आणि नंतर मग तुम्हाला पुढे दाखवते की कसं मी फोडणीला दिलेलं आहे आणि अजून काय काय याच्यामध्ये ॲड केलेलं आहे. तर सुरुवातीला आपण हे मसाले वाटून घेऊया. आता पाहू शकता मस्त आपलं इथं वाटण तयार झालेलं आहे. आता फोडणी करूया. तर इथं कढईमध्ये तेल टाकून घेतलेलं आहे, त्याच्यामध्ये आपल्याला हे वाटण टाकून द्यायचं आहे. आता हे वाटण जे आहे ना ते कच्चं आहे, म्हणजे आपण खोबरं, लसूण, कांदा, टोमॅटो हे भाजलेलं नाही आहे, त्याच्यामुळे आता हे वाटण अगदी व्यवस्थित असं भाजून घ्यायचं. कच्चं अजिबात राहता कामा नये, नाही तर चव चांगली येणार नाही. आता हे व्यवस्थित असं भाजलं की याच्यात मी हळद टाकलेली आहे, काश्मीरी मिरची पावडर टाकलेली आहे, गरम मसाला टाकलेला आहे आणि आपलं नेहमीचं घरचं काळं तिखट किंवा चटणी, आम्ही चटणीच म्हणतो, तर ते टाकायचं आणि व्यवस्थित असं परतून घ्यायचं आहे आपल्याला. आता हे कसं मी मगाशीच सांगितलं कच्चं आहे, त्याच्यामुळे आता हे मसालेसुद्धा व्यवस्थित असे भाजून घ्यायचे. आता थोडेसे मिक्स करून घ्यायचे आणि तुम्ही मिक्सरचं भांडं विसरून याच्यात पाणी टाकू शकता, 2-3 चमचे तेवढंच पाणी टाकायचं आहे. जास्त पाणी आत्ता सुरुवातीला टाकायचं नाही आहे, कारण आपल्याला हा मसाला नीट शिजवून घ्यायचा आहे. मसाला जर छान शिजला तर चव पण भन्नाट लागते आणि ही भाजी अगदी चविष्ट झालेली होती. खरं सांगते, सर्वांनी आवडीने खाल्लेली आहे. संध्याकाळचा टाईम आहे, संध्याकाळी बनवते मी. आता बघा थोडंसं पाणी टाकून घेतलेलं आहे, शिजवून घेते अगदी तर हे. आणि नंतर याच्यात आपल्याला जी कोळंबी आपण मॅरिनेट करून ठेवलेली आहे ती ॲड करायची आहे आणि व्यवस्थित अशी पुन्हा एकदा ती शिजवून घ्यायची, कारण ती कोळंबी कशी जाड आहे, त्याच्यामुळे आपल्याला याच्यात पाण्याचा वापर करायचा आहे. छोटी कोळंबी असली ना की ती लवकर शिजते, मग तिला वेळ लागत नाही. पण ही कशी मोठी आणि जाड असल्यामुळे हिला थोडासा वेळ लागतो शिजायला. तर त्याच्यासाठी आपल्याला थोडं वाट बघायची आहे, गॅसची फ्लेम कमी ठेवूनच शिजवायची आहे. तर पाहू शकता व्यवस्थित असं हे मिक्स केलं मी आणि आता हे शिजवून घ्यायचं आहे. याच्यामध्ये आपल्याला आता मीठ ॲड करायचं आहे. आता मीठ आपण सुरुवातीला कोळंबीला लावलेलं आहे, त्याच्यामुळे बेताचं टाकायचं आहे आणि पाणी टाकायचं आहे आणि वरतून मस्त अशी कोथिंबीर टाकायची, जेणेकरून दिसतानासुद्धा सुरेख दिसेल, चवसुद्धा जबरदस्त येईल. आता मिक्सरचं भांडं मी विसळून घेतलं आणि ते पाणी मी इथं ॲड केलेलं आहे. आता मिक्स करून घ्यायचं, शिजवून घ्यायचं आहे. पाहू शकता अगदी व्यवस्थित असं हे झालेलं आहे आपलं. आता आपण वाट बघूया कोळंबी आपली कशी होते ती. आता शेवट मी तुम्हाला दाखवतेच की भाजी कशी झालेली आहे ते. आता याच्यावरती आपल्याला झाकण ठेवायचं आहे, सगळ्यात महत्त्वाचं. तर तुम्ही पण जर का या पद्धतीने करत नसाल तर एकदा तरी या पद्धतीने तुम्ही भाजी नक्कीच करा. खात्री देऊन सांगते की जबरदस्त, अप्रतिम आणि सगळ्यांना आवडेल. सगळ्यात शेवटी मी इथं चिंच टाकलेली आहे. चिंच नसेल तर कोकम टाका आणि समजा तुमच्याकडे चिंच आणि कोकम दोन्ही नाही आहे तर थोडी लिंबू वापरा, कारण ह्याच्यामध्ये थोडासा आंबटपणा तर पाहिजेच, त्याच्याशिवाय त्याची चव छान येत नाही. मच्छीसाठी आपल्याला थोडं तरी आंबटपणा टाकावाच लागतो. आता पाहू शकता व्यवस्थित असं हे शिजवून घ्यायचं. आता पाहू शकता बघा झाकण ठेवलेलं आहे मी, आता शिजवून घेते. थोडंसं पातळ आहे, थोड्या वेळाने ते एकदम घट्ट होणार आहे. कोथिंबीर टाकली गार्निशिंगसाठी. आता पाहू शकता मस्त जबरदस्त आपली इथं भाजी अशी तयार झालेली आहे. तर पाहू शकता इथं मी प्लेटिंगसुद्धा केलेली आहे. तर कशी झाली आहे रेसिपी नक्की सांगा. आवडली का? आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि तुम्ही जर का आपल्या चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.